मित्रांनो नमस्कार, जय शिवराय। आजची जी कथा मी तुमच्याकरता घेऊन आलो आहे ती अत्यंत संवेदनाशील, मन हेलावून टाकणारी आणि मुख्य म्हणजे समाजातली ढासळत चाललेली नीतिमत्ता ह्याचं एक ज्वलंत उदाहरण ही कथा आपल्यापुढे पेश करते। बापाच्या एका चुकीमुळे मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, मुलीचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला व तिला कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा पोडगी वगैरे न देता त्या कुटुंबाने तिला अक्षरशः हाकलून दिली आणि ना ती बापाची राहिली ना सासऱ्याची राहिली आणि त्या मुली त्याच्यामध्ये काही चुकी नाही आहे। तर हे पूर्ण कसं झालं एक सविस्तर बघू आपण। एक कुटुंब होतं। एक कुटुंब म्हणजे काय, एक आई आणि एक मुलगा या दोघांचंच कुटुंब होतं। तर त्या मुलाचे वडील एक 4-5 वर्षापूर्वीच वारले होते, त्याच्यामुळे संसाराची पूर्ण जबाबदारी त्याच्या आईवर होती। ती आई काबाड कष्ट करत होती। तिचं एक फ्रूटचा गाडा होता, म्हणजे हातगाडी होती। ती स्टेशनच्या आसपास वगैरे लावायची गजबजलेल्या एरियामध्ये आणि चांगला व्यवसाय व्हायचा। आणि तर त्या गाडीवरती कष्ट करून फळं विकून त्या मुलाचं तिने संगोपन केलं, मुलाला वाढवलं, चांगली मुलाला नोकरीसुद्धा मिळाली, मुलगा मोठा झाला। नंतर त्या मुलाचं लग्नाचं वय झालं म्हणून नातेवाईकांनी एक चांगलं स्थळ बघून त्याचं लग्न करून दिलं। तर ती जी मुलगी जी होती, म्हणजे जिच्याशी लग्न झालं त्या मुलाचं, तर त्या मुलीला आई नव्हती आणि तर त्या वडिलांनी तिला लहानाची मोठी केली आणि बाकी सगळं तिचं करून दिलं। सगळं व्यवस्थित चाललं होतं, इथपर्यंत सगळं ठीक होतं, सगळं ऑलवेल होतं, ऑल इज वेल सगळं चाललं होतं। त्याच्यामध्ये झालं काय की मुलीला भेटायच्या निमित्ताने त्या मुलीचे वडील आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा, आठवड्यातनं 2दा असं मुलीला भेटण्याकरता यायला लागले आणि म्हणजे विहीणबाईला म्हणजे त्या मुलीच्या सासूला थोडंफार असं म्हणजे इशारे करू लागले किंवा म्हणजे तिच्या मनात काय आहे, म्हणजे ती अवेलेबल आहे का, ह्या दृष्टीने अशी ती म्हणजे थोडीफार चाचपणी करत होते। तर त्याच्यातून त्यांना काय तिच्याकडनं फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि ती बाईसुद्धा संस्कारी होती, चांगली होती। तर तिने काय त्या गोष्टीचं इतकं काय मनावर घेतलं नाही। पण एक दिवशी तो एकदा घरी येऊन कोण नसताना असं बघून त्यांनी डायरेक्ट तिला म्हणजे ऑफरच दिली की तिला म्हटलं की म्हणजे मुलांचा संसार चाललेलाच आहे, तुम्हाला तुमचे मिस्टर नाही आहेत, मला माझी मिसेस नाही आहे, तर आपण जर म्हणजे आपण दोघांनी जर संबंध ठेवले एकमेकाशी तर ते कोणाला कळणार आहेत आणि म्हणजे त्यांचा संसार चालू राहील आणि आपलं इथं व्यवहार चालू राहील किंवा आपलं इथं शारीरिक संबंध चालू राहतील किंवा आपले संबंध चालू राहतील, कोणाला काही कळणार नाही, सगळं चालू राहील। तुमचं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, माझंही होईल, म्हणजे तुम्हाला पण तुम्हाला एकांत नको, म्हणजे मला पण म्हणजे एकटेपणा नको, असं म्हणून आपण एकमेकाला हे करू। पण त्या बाईला ही गोष्ट अजिबात आवडली नाही। तिला त्या गोष्टीचं फार दुःख झालं, तिला फार चीड आली। ती म्हणली ही नीतिमत्तेच्या बाहेर आहे, हे नीतिमत्तेमध्ये कुठं बसतच नाही आणि असं म्हणजे कुठं काय उदाहरण नाही आहे। असेल एखादं उदाहरण कुठं काय तर रेअर ऑफ द रेअर केसमध्ये असेल तर त्या गोष्टीला कुठल्या परिस्थितीत झालं ती गोष्ट वेगळी, पण ही अशी प्रथा नाही आहे किंवा त्या गोष्टीला असं कोण दुजरा देण्यासारखी अशी काही ती गोष्ट नाही आहे। तर तिला फार चीड आली आणि तिला फार दुःख झाली, वेदना झाली आणि ती कोणाला सांगावी, म्हणजे मुलालाही सांगता येत नाही, काय करणार। मग तिने त्या सुनेला सांगायचा प्रयत्न केला तर सुनेने काय ते ऐकलं नाही। सून म्हणली की माझे वडील असे नाही आहेत आणि असं काही नाही आहे आणि तुम्ही काहीतरी तुमचा गैरसमज झाला वगैरे। मग तिने तिच्या मैत्रिणीला, जवळच्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन तिला ते सांगितलं। मग ती मैत्रीण आणि ती बाई मिळून म्हणजे त्या व्यायाला बोलून मीटिंग घेतली आणि त्या व्यायाला नीट समजून सांगितलं किंवा असं काय आमच्या मनात नाही आहे किंवा असं काय होणार नाही, तेव्हा तुम्ही काय प्रयत्न करू नका आणि तुम्ही काय म्हणजे त्या गोष्टीच्या मागं लागू नका आणि मग म्हणजे तुमचं येणं जाणं तुम्ही म्हणजे कमी करा। तर तेवढ्यापुरतं त्यांनी ऐकलं, थोडे दिवस तसे गेले, त्याच्यानंतर जरा नॉर्मल वाटलं। पण नंतर आणखीन थोड्या दिवसांनी तो परत आला म्हणजे आपल्या विहीणबाईकडं, म्हणजे मुलीच्या सासूकडं, आणि म्हटला अहो तुम्ही काय घेऊन बसले, कसलं आलं नीतिमत्ता आणि कसलं काय आणि काय सावित्री बनताय, सती सावित्री बनताय, आपलं संबंध ठेवू, सगळं चांगलं होईल व्यवस्थित, कशाला काळजी करताय वगैरे। आणि तो ऐकायला तयार नाही, म्हणजे त्यांनी हातसुद्धा घालायचा प्रयत्न केला। पण इथं मात्र ती बाई भयंकर चिडली आणि तिने मग ती गोष्ट त्या मुलाला सांगितली, आपल्या म्हणजे आतापर्यंत सांगितली नव्हती मुलाला सांगितली, 4-5 नातेवाईकांसुद्धा बोलून घेतलं
तर ते सगळेजण, मुलगा इतका चिडला की मुलगा तो म्हणजे त्याला मारायला निघाला होता सासऱ्याला. तो म्हटला की मी आज काहीतरी एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो, ही अशी काही गोष्ट करायची नाही, माझ्या आईने मला एवढं कष्टाने वाढवलं, एवढं मोठं केलं आणि आम्ही नीतिमत्ता धरून चालतो आहे, समाजामध्ये आमचं स्थान चांगलं आहे आणि आमचे वडील जाऊन इतके वर्ष झाले तरी आईने म्हणजे असा कुठला काही प्रकार आईच्या म्हणजे वागण्यातनं आला नाही, कुठं बघण्यात आला नाही. आणि कोणी बोट उचलून काय दाखवल किंवा आईकडं आरोप करतील असं काय आईकडनं म्हणजे आईची अशी काय वागणूक नव्हती. तर मग हे असं का, म्हणजे विनाकारण आलेला हा संकट होतं, विनाकारण आलेला हा आरोप होता. तर मग त्यांनी मीटिंग घेतली, नातेवाईकांची मीटिंग घेतली आणि त्या मुलांनी सरळ म्हणजे नकारच दिला. तो म्हणला मला ह्या मुलीला नांदवायचंच नाही आहे, मला ह्यांच्याशी संबंधच ठेवायचे नाही आहे, तर मी केस फाईल करतो आणि डिवोर्स फाईल करतो, मला ताबडतोब डिवोर्स पाहिजे आणि मी कुठल्याही प्रकारची म्हणजे मोबदला किंवा पोडगी वगैरे असं काहीच देणार नाही, नाहीतर मी हे सगळ्यांना फेसबुकवर वगैरे टाकून सगळं आऊट करून टाकेल, मग तुमची नालस्ती काय होती ते बघा तुम्ही काय होतं ते. तर असं सगळं म्हणजे त्यांनी इतका मोठा पवित्रा घेतला अगदी. मग त्या मुलीसुद्धा समजावून सांगायचा प्रयत्न केला की मला म्हणजे अशी वडिलांकडनं काय अपेक्षा नव्हती किंवा वडिलांचं असं काय झालं असेल असं मला वाटत नाही, त्यांच्याकडनं गैरसमज झाला असेल, ते माफी मागतील, आपण परत आपला संसार करू. पण त्या मुलांनी एकही कोणाचं ऐकलं नाही. तो म्हणला त्याला एकदा वॉर्निंग देऊनसुद्धा त्यांनी ऐकलं नाही. नंतर परत पुढं भविष्यामध्ये तो असं करेल किंवा भविष्यामध्ये तो ऐकेल असं कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही. त्याच्यामुळे मला इथं हा संबंध ठेवायचेच नाही आणि त्यांनी झालं. तर आता ह्याला काय म्हणायचं, समाजातली ढासळत चाललेली नीतिमत्ता याचं ज्वलंत उदाहरण ही कथा आपल्याला देते. पण हे सगळं करत असताना त्या बापाने थोडा विचार करायला पाहिला होता की आजकाल म्हणजे हे असं करून त्याला काय मिळवलं. म्हणजे त्यांनी त्या मुलीचं संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला. ती मुलगी कुठली राहिलीच नाही, ना धड बापाची ना सासूरवाडीची. आणि असा जर काही एकटेपणा असेल आणि असं जर काय वाटत असेल तर आजकाल NGO आहेत, 60 वर्षानंतरसुद्धा आजकाल म्हणजे महिलेचे आणि पुरुषांचे लग्न होतात किंवा ते दोघं सामंजस्यपणाने एकत्र येतात आणि चांगला वेळ घालवतात, क्वालिटी टाईम स्पेंड करतात, एकमेकांचा एकांत दूर करतात. असे NGOसुद्धा आहेत. 60 वर्षाचे 70 वर्षाच्या लोकांचेसुद्धा विवाह आजकाल ह्या गोष्टी करून देतात किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं. म्हणजे भरपूर ऑप्शन समाजामध्ये अवेलेबल आहेत, जर शोधले तर सगळं भेटतात, सगळं होऊ शकतात. पण म्हणजे ह्या मार्गाने त्यांनी आपली वासना किंवा आपला त्याचा जो काही विचार होता की त्या बाईला म्हणजे त्या बाईशी संबंध ठेवायचे, हे अत्यंत क्लेशदायक आणि दुःखदायक होतं. समाजाला न पटणारं, नीतिमत्तेला न पटणारं अशी ती घटना होती. अशी त्या माणसाने ती फार मोठी चूक केली. तर ह्या गोष्टीतून आपण बोध घेतला पाहिजे, ह्या गोष्टीचं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि आपल्या आसपास जर असे काही लोक असतील की जे संबंध आले दोन फॅमिलीचे, तर एकमेकाच्या घरी जाऊन किंवा कधीकधी आपला मित्र येतो मित्राच्या घरी, मग ते मित्राची बहीण असते, मित्राची आई असते किंवा घरी म्हणजे लेडीज असतात, कोण नातेवाईक असतात, त्यांच्यावरसुद्धा वाईट नजर ठेवणारे असे काही म्हणजे समाजकंटक आहेत समाजामध्ये की ज्यांच्या काही कपाळावर लिहिलेलं नसतं की हे असे आहेत, पण त्यांच्या मनामध्ये फार मोठं म्हणजे वादळ म्हणजे उडत असतं. म्हणजे वासना आणि कामवासना आणि शारीरिक संबंध आणि ह्या गोष्टीवर म्हणजे आजकाल त्या कलियुगामध्ये ती गोष्ट अशी नॉर्मल झाल्यासारखं लोक वागतात की काय होतं त्याच्यामध्ये. पण काही सुसंस्कारी आणि फॅमिली काही जे असतात की ज्या लोकांना ह्या गोष्टी म्हणजे अमान्य असतात, म्हणजे अमान्यच असल्या पाहिजे की त्या कोणी मान्य करून चालणारच नाही आहे, ती गोष्ट सगळ्या नीतिमत्तेच्या बाहेरचीच आहे. तर हे असं सगळं आहे. तर म्हणजे कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, वंदे मातरम.